आता बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। 60 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद होणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। माझ्या संपूर्ण आयुष्यात मी संघर्ष केला आहे। छप्पर गळते, वीज नाही, कृपया आम्हाला तुमच्या मदतीची गरज पुन्हा आहे। सरकारकडून माध्यमांकडून एक नवीन अपडेट आलेला आहे की ज्या बहिणींना रेग्युलर हप्ते मिळत आहेत मात्र अजूनही त्यांना फेब्रुवारी किंवा मार्चचा हप्ता मिळाला नाही तर त्यांचा 1 मेच्या नंतर त्यांचे हप्ते सुद्धा बंद होऊ शकतात किंवा ज्या बहिणींना नोव्हेंबर पासून किंवा जानेवारी पासून अद्यापही हप्ते मिळालेले नाहीत किंवा केवायसी प्रक्रियेमुळे त्यांचे हप्ते थांबलेले आहेत असा त्यांचा समज किंवा गैरसमज झालेला आहे तर त्यांची नावं सुद्धा सरकारकडून वगळली जात आहेत। या संदर्भात सरकारकडून किंवा माध्यमांकडून ज्या काही अपडेट्स आलेले आहेत तर त्या अपडेटनुसार सरकारने सुरुवातीला जी काही 18 सप्टेंबर 2025 पासून जी काही लाडक्या बहिणीसाठी ई-केवायसी ची प्रक्रिया सुरू केली होती तर ती प्रक्रिया राबवत असताना सुरुवातीच्या काळामध्ये 31 डिसेंबर ही मुदत देण्यात आली होती मात्र निर्धारित वेळेमध्ये ही केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे सरकारला या महिलांच्या रोषाला बळी पडून त्याची मुदतवाढ त्याला द्यावी लागली। अशा स्थितीमध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे 17वा, 18वा आणि 19वा हप्ता प्रलंबित असताना या बहिणींची पडताळणी करण्यासाठी जी काही ई-केवायसी ची प्रक्रिया राबवली गेली तर हे फक्त एक त्या मागचा फक्त दिखाऊपणा होता। याच्यातून कुठलंही व्हॅलिडेशन किंवा पडताळणी झालेली नाही। फक्त आधार आणि मोबाईल नंबर एकमेकांना लिंक आहेत किंवा नाही याची डाटा फक्त सरकारकडून संकलित करण्यात आला आणि ते करण्यासाठी या लाडक्या बहिणींना विनाकारण 125 रुपयाचा ते 150 रुपयाचा भुर्दड सोसावा लागला ही वास्तविकता आहे। आणि मग अशा स्थितीमध्ये 31 डिसेंबरला काही बहिणींच्या खात्याला पैसे जमा झाले त्याच्यानंतर सरकारने पुन्हा संक्रांतीसाठी पैसे देऊ अशी घोषणा केली। 13 जानेवारीला काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले त्याच्यानंतर पुढच्या काही टप्प्यामध्ये काही टप्प्याटप्प्याने या बहिणींच्या खात्याला पैसे जमा झाले। त्याच्यानंतर 17 एप्रिल रोजी पुन्हा एकदा सरकारकडून जी.आर. काढण्यात आला की फेब्रुवारी आणि मार्च किंवा मार्च आणि एप्रिलचे पैसे हे 3000 रुपये एकत्रित लाडक्या बहिणीच्या खात्याला देण्यात येतील। त्याच्यासाठी 31 मार्चची ही ई-केवायसी ची प्रक्रिया जी राबवायची होती तर त्याच्यासाठी मुदतवाढ दिली होती मात्र त्याच्यातही या बहिणीची ई-केवायसी पूर्ण होऊ शकली नाही। याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणीचं जे काही सरकारकडून पोर्टल किंवा वेबसाईट जी काही लॉन्च केलेली आहे तर त्याच्यावर कुठलंही साइन अप करायचं ऑप्शन नाहीये किंवा त्याच्यामध्ये क्रिएट अकाउंट किंवा रजिस्ट्रेशन सुद्धा होत नाही। लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर ज्यावेळेस ई-केवायसी साठी आधार क्रमांक टाकला जातो आणि कॅप्चा कोड टाकला जातो तर त्यावेळेस एक मेसेज त्या ठिकाणी डिस्प्ले होतो की एकतर तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे किंवा तुमचा आधार क्रमांक ई-केवायसीच्या दुरुस्ती यादीमध्ये नाही। म्हणजे ही सरकारकडून सरळ सरळ फसवणूक आणि दिशाभूल आहे। आणि मग जर एखाद्या लाडक्या बहिणीला जर त्याचा पात्र लाभ 16व्या 17व्या हप्त्यापर्यंत जर तिला पैसे मिळाले असतील आणि त्याच्यानंतर कुठल्या कारणामुळे जर तिच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल, तिच्या घरामध्ये कोणी नोकरीवाला असेल किंवा तिचं उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त असेल किंवा अन्य कुठल्या कारणामुळे जर तिचा लाभ थांबवण्यात येत असेल तर तिला ते कारण तसं सांगितलं पाहिजे। पोर्टलवर ती माहिती अपडेट केली पाहिजे। सरकारकडून सांगण्यात आलं होतं की अंगणवाडी सेविका मार्फत ही माहिती सांगितली जाईल, त्यांच्या मार्फत माहिती संकलित केली जाईल मात्र तसंही काही सरकारने केलेलं नाही। फक्त सरकारचे जे काही मंत्री आहेत तर ते मंत्री फक्त टापटीप होऊन माध्यमांसमोर फक्त बाईट देण्यासाठी येत असतात आणि फक्त स्वतःला चमकवून घेत असतात, याच्या पलीकडे काहीही नाही। आणि मग अशा स्थितीमध्ये लाडक्या बहिणींनी 3-3 वेळेस केवायसी करून सुद्धा त्यांचा लाभ जर येत नसेल तर अशा बहिणींनी जर विचारणा कुठे करायचा प्रयत्न केला तर त्यांना सांगितलं जातं की तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन विचारणा करा। तर अशा बहिणीच्या संदर्भात त्यांनी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक तक्रारीचा नमुना अर्ज देत आहोत। ती तक्रार तुम्ही त्या मेलवर पाठवली पाहिजे किंवा पोस्टाने तुम्ही संबंधित अधिकाऱ्याकडे आणि सरकारकडे पाठवली पाहिजे। त्याचे मेल आयडी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत। तर खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करून आपण तक्रार जर केली तर सरकारकडून नक्कीच त्याच्यावर सकारात्मक प्रतिसाद येईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी। आपल्या गावामध्ये जे काही लग्न कार्याच्या निमित्ताने स्थानिक आमदार हे भेटीसाठी येतात वधूवरांना, कारण सध्या त्यांचा सीझन सुरू आहे की सकाळी 7 वाजतापासून त्यांच्या लग्नाच्या ज्या काही भेटी सुरू असतात सावडण्याच्या आणि लग्नाच्या तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांना विचारणा केली पाहिजे की तुम्ही संबंधित मंत्र्यांना याबाबत जाब विचारा, संबंधित मंत्रालयाला याबाबत जाब विचारा की आमचे हप्ते कुठे रोखले याच्या याद्या कुठेतरी डिस्प्ले करा, याची माहिती आम्हाला द्या। मात्र आपण ते करत नाही, उलट त्यांच्या पुढे पुढे करतो आणि आपण त्यांना रुमाल टोपी शाली देऊन त्यांचे सत्कार करतो।
तर असं तो वेगळा विषय आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.